गीता धर्म मंडळातील मान्यवर पदाधिकारी आणि श्रोते बंधू भगिनी, आज 2 ऑगस्ट वार शुक्रवार, आजचा जो दिनविशेष आहे तो म्हणजे आज नामदेव महाराजांची 674वी पुण्यतिथी आहे, स्मृतिदिन आहे. म्हणजे नामदेवांना आपल्यातून जाऊन 674 वर्ष झाली. आणि या निमित्तानं ज्यांनी कीर्तनाच्या रंगामध्ये नाचावं, देहभान हरपावं, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करावं, एवढंच काय पांडुरंगाला सुद्धा आपल्या कीर्तनामध्ये आणावं, नाचवायला लावावं, इतकं नाचवायला लावावं की अगदी पितांबर सुद्धा निष्ठायची वेळ पांडुरंगाच्यावर यावी, अशा प्रकारचे श्रेष्ठ संत कवी आणि विठ्ठलाचे दळीवाळ भक्त अशा नामदेवांची आज पुण्यतिथी आहे. आणि या निमित्तानं आज मी तुमच्यासमोर नामदेवांचं चरित्र आणि कर्तृत्व याविषयी बोलणार आहे. श्रोते हो, आपल्याला माहिती आहे की अयोध्या ही वैराग्य भूमी आहे, त्याप्रमाणे वृंदावन ही प्रेमभूमी आहे, द्वारका ही कर्मभूमी आहे. तर आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो हा महाराष्ट्र ही संतभूमी आहे. आमचा महाराष्ट्र म्हणजे संत प्रधान आहे, कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये संतांची मांडियाळी जन्माला आली की ज्यांनी या भक्तिप्रेमाचा प्रवाह साऱ्या महाराष्ट्रभर फिरवला आणि शांततेचं म्हणा, समाधानाचं म्हणा, असं प्रीत त्यांनी या महाराष्ट्रामध्ये उगवून आणलं. तर अशा या नामदेवांचा जो कालखंड आहे हा कालखंड म्हणजे इसवी सनाच्या भाषेत सांगायचं झालं तर 1270 ते 1350 असा आहे. म्हणजे नामदेवांना 80 वर्षांचं आयुष्य लाभलं. आपल्या मराठी संत मालिकेमध्ये एवढं प्रदीर्घ आयुष्य कुणालाही लाभलं नाही. अर्थात अशा प्रकारचे हे नामदेव महाराज यांना प्रथम आपण नमन करूया. त्या नमनाचा श्लोक असा आहे: नमनं भक्तरत्नं संतवर्यं भक्तिमार्ग प्रबोधकं विठ्ठलांध्री रतं वंदे नामदेवं पुनः पुन्हा. या श्लोकाविषयी सांगतो थोडंसं. या श्लोकाचा अर्थ असा होतो की नामदेव महाराज म्हणजे भक्तांचे शिरोमणी आहेत. नामदेव महाराज म्हणजे संतांचे मुकुटमणी आहेत की ज्यांनी या भक्तीच्या मार्गानं आपल्या महाराष्ट्रामध्ये काय देशभर प्रबोधन केलं. भगवंताच्या प्रेमाचा, विठ्ठल प्रेमाचा प्रवाह हा सगळा भारतभर फिरवला. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. भागवत धर्माची पताका भारतभर फडकवली. तर अशा प्रकारच्या ह्या नामदेवांना जे भक्तांचे शिरोमणी आहेत, संतांचे मुकुटमणी आहेत, अशा नामदेवांनी भक्तीच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून विठ्ठलांध्री रतन म्हणजे जे सदैव पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या चरणकमलाशी रत असायचे, रममाण व्हायचे, अशा नामदेवांना मी पुन्हा पुन्हा वंदन करतो. असं म्हणून आज आपण नामदेवांना वंदन करूया, त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करूया. अर्थात अशा प्रकारची हा जो श्लोक आहे त्याच्याबद्दल थोडासा खुलासा करतो की आपल्या पुण्यामध्ये टिळक कॉलेज आहे, आयुर्वेद कॉलेज, आपल्याला माहीत असेल ते. तर या कॉलेजचे एकेकाळी प्राचार्य होते, त्यांचं नाव होतं अनंत दामोदर आठवले, की जे पुढे स्वामी वरदानंद भारती झाले. तर हे स्वामी वरदानंद भारती म्हणजे अध्यात्मातलं फार मोठं व्यक्तिमत्व. आणि ते एकदा
2000 सालामध्ये पंढरपूरला गेले होते आणि वाना उत्पात यांनी त्यांचं स्वागत केलं त्यावेळेला. आणि दर्शनासाठी जेव्हा ते रावळात गेले तेव्हा त्यांनी नामदेवाच्या पायरीचं, जिथे आज आपण नामदेवाची पायरी म्हणतो, ती म्हणजे नामदेवांच्या समाधीची जागा आहे. त्या समाधीच्या जागी ते आले, वाना उत्पात बरोबर होते आणि त्यांनी समाधीवर आपलं डोकं ठेवलं नामदेवांच्या. तेव्हा वाना उत्पाताने म्हटले स्वामींना, स्वामी आद्य शंकराचार्य इथे येऊन गेले आणि पांडुरंग अष्टक लिहून गेले, तर तसं तुम्ही नामदेवांच्यावर काहीतरी लिहा ना. आणि त्यांनी तिथे उत्स्फूर्त नामदेव अष्टक लिहिलं. तर त्या 8 श्लोकांपैकी हा एक श्लोक मी तुमच्यापुढे आत्ता सादर केला आणि या श्लोकाच्या माध्यमातून आपण नामदेवांना या ठिकाणी वंदन केलेलं आहे. नामदेवांचं जे गाव आहे हे म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये हिंगोली शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर असणारं नरसी बामणी हे नामदेवांचं मूळ गाव. अर्थात नामदेवांच्या वडिलांचं नाव दामा शेट्टी आणि आईचं नाव गोणाई असं होतं. नामदेवांचं आडनाव हे रेळेकर होतं. अर्थात नामदेवांच्या घरामध्ये विठ्ठलाची भक्ती म्हणा, एकादशीचं व्रत म्हणा, पंढरीची वारी म्हणा, ही त्यांच्या 8व्या पिढीपासून चालू होती. नामदेवांचे 8वे जे वंशज होते त्यांचं नाव होतं यदुशेठ. अर्थात दामा शेट्टी आणि गोणाई यांना एक मुलगी झाली, आऊताई हे त्या मुलीचं नाव. ही आऊताई म्हणजे नामदेवांची मोठी बहीण. साधारणपणे 5 वर्षांनी ती नामदेवांपेक्षा मोठी होती. आणि त्यानंतर दामा शेट्टी यांची आई वारली म्हणून त्यांनी ते गाव सोडलं, ते कायमचं सोडलं. मग ते काही काळ आपल्या मामाच्या घरी राहिले आणि तिथून मग आपला जो व्यवसाय आहे कपडे शिवणं विकणं हा पंढरपूरला बरा चालेल, चांगला चालेल इथल्यापेक्षा, आणि म्हणून त्यांनी थेट पंढरपूर गाठले. 1258च्या सुमारास दामा शेट्टी, गोणाई आणि ही त्यांची आऊताई मुलगी हे तिघही पण पंढरपूरला आले आणि तिथे ते कायमचे स्थायिक झाले. आज त्या नामदेवांची 15वी 16वी पिढी पंढरपूरला आहे. अर्थात अशा रीतीनं या नामदेवांच्या आईनं पंढरपूरला आल्यानंतर तिच्या मनामध्ये खंत होती बघा. ती खंत अशी होती की मला मुलगा नाही आहे. आणि मग तिनं पांडुरंगाला साकडं घातलं, पांडुरंगाशी नवस केला पांडुरंगाला आणि सांगितलं मला मुलगा हवा. आणि खूप नामचिंतन केलं आणि या नामचिंतनाचा प्रसाद म्हणून एक मुलगा त्यांच्या घरी जन्माला आला. कार्तिक शुद्ध एकादशी शके 1192 मध्ये, म्हणजे इसवी सन 1270 मध्ये. आणि त्या मुलाचं नाव नामचिंतन खूप केलं म्हणून नामदेव असं ठेवलं. याचं वर्णन या अभंगामध्ये असं केलं. गोणाईने नवस केला देवा पुत्र देई मला, शुद्ध देखोन या भाव पोटी आले नामदेव. दामा शेट्टी हरुषला दासी जनीस आनंद झाला. अर्थात नामदेव हे शिंपी समाजामध्ये जन्माला आलेले संत. त्यांच्या चरितार्थांचा व्यवसाय, उदरभरणाचा व्यवसाय म्हणजे कपडे शिवणं आणि बाजारात जाऊन ते कपडे विकणं हा होता. नामदेव हे 5-6 वर्षाचे असताना एक प्रसंग त्यांच्या चरित्रामध्ये सांगितला जातो आणि तो म्हणजे की त्यांचे वडील पंढरपूरला आल्यापासून दररोज न चुकता पांडुरंगाला नैवेद्य दाखवायचे. आणि काय झालं, एक दिवशी त्यांना कुठेतरी कामानिमित्त बाहेर जायचं होतं आणि म्हणून त्यांनी नामदेवाला सांगितलं की आज तू जाऊन पांडुरंगाला नैवेद्य दाखव. आणि त्याप्रमाणे नामदेवांच्या आईनं म्हणजे गोणाईनं स्वयंपाक केला आणि नैवेद्याचं ताट नामदेवांच्या हातात दिलं आणि सांगितलं तू रावळामध्ये जा. आणि मग नामदेव महाराज ते नैवेद्याचं ताट घेऊन रावळामध्ये आले. अर्थात या नामदेवांनी त्या ताटाभोवती पाणी फिरवलं आणि गाभाऱ्याच्या भिंतीला उभे राहिले. आता नामदेवांचा असा समज होता काय की आपले वडील रोज येत आहेत, नैवेद्य दाखवतात, ताटाभोवती पाणी फिरवतात आणि नैवेद्य दाखवतात, हात जोडतात आणि पांडुरंग जेवतो.
आणि म्हणून ते आपले उभे राहिले आणि वाट पाहत बसले. पण पांडुरंगाकडून काही प्रतिसाद मिळेना. मग ते थोडंसं काकुळतीनं आजीजीनं प्रेमानं हात जोडून विनवू लागले, देवा माझ्या वडिलांचा हातचा नैवेद्य तू गेल्या 12-13 वर्षापासून खातो, माझ्या हातचा का बरं खात नाही? मी काय तुझा बांध रगडलाय? तुझं काही घोडं मारलं का बाबा? असं का करतोस तू? तुला माहिती का, जर तू नैवेद्य खाल्ला नाही आणि मी हे नैवेद्याचं ताट तसंच घरी नेलं तर आई मला बोलेल, आई मला रागावेल, मला जेवू सुद्धा घालणार नाही. एवढंच नाही, उद्या वडील आले आणि त्यांच्या कानावर ही बातमी गेली, माझी तर खैरच नाही. तेव्हा असं नको करू रे देवा. म्हणजे इतक्या विनवणीनं पांडुरंगाला तो नैवेद्य खा असा आग्रह धरतो. आपल्याला माहिती, शेवटी नामदेवानं काय करावं, काही हालचाल नाही म्हणून देवाला दमच देऊन टाकला. काय, जर का तू आता नैवेद्य खाल्ला नाही तर मी तुझ्या पायाशी माझा कपाळ मोक्ष करीन, डोकंच फोडून घे. आणि नुसतं बोलले नाही, लगेच पवित्रा घेतला, ते डोकं त्याच्या पायाशी आपटायचं. आणि मग मात्र भगवंताने सगुण साकार रूप धारण केलं आणि नामदेवाच्या हातून तो नैवेद्य ग्रहण केला. अर्थात अशा रीतीनं या ठिकाणी अशा प्रकारचा चमत्कार घडला. नामदेवांना आनंद झाला आणि ही बातमी पंढरपुरामध्ये पसरली. पंढरपूरच्या लोकांना सुद्धा खूप आनंद झाला. नामदेवांच्याबद्दल आदर म्हणा, प्रेम म्हणा, त्यांचं खूप वाढ. तर या प्रसंगाचं वर्णन करताना असं या अभंगात म्हटलंय, या डोळ्यांनी मी पाहिला रे, देव जेवला रे देव जेवला. कमरेवरचा काढुनी हात कालविला तो दूध वाहतो, मोडी मुरडीचा कानोला, देव जेवला रे देव जेवला. ओरपली ग त्याने खीर, तोंडी लाविली कोशिंबीर, फुरका आमटीचा मारला रे, देव जेवला रे देव जेवला. अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. इकडे आई वाट पाहत होती, गोणाई अजून कसा येणार, अजून कसा येणार. आणि तिच्यावर एक कल्पना आली, शंका आली की बहुतेक हा बाबा काहीतरी नैवेद्य दाखवील आणि थोडासा खेळत भूक लागली की त्या नैवेद्यावर ताव मारील आणि घरी रिकामा ताट घेऊन. आणि अशा तिनं असं तिच्या मनात विचार आला तर समोर नामदेव महाराज धापाटाकीत आले. ते रिकामं ताट पाहिल्यावर तिची शंका खरी ठरली. अरे आपल्या मुलानं नैवेद्यावर ताव मारला दिसतोय. आणि मग ती थोडीशी रागाच्या पवित्र्यामध्ये, आणि मग तिनं नामदेव विचारले की काय प्रकार आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, अगं आई तसं काही नाही, मी नैवेद्य नाही खाल्ला, मी देवाला खाऊ घातला. आणि मग सगळा प्रसंग तो सांगून टाकला. आई तुला खोटं वाटतं का माझं? तू अजूनही रावळात जा, देवाच्या तोंडात तुला अजूनही खरकट पाहायला मिळेल, दिसत तुला, जातो. आणि मग मात्र आईचा विश्वास बसला. आईला खूप आनंद झाला आणि तिने आपल्या या 5-6 वर्षाच्या नामदेवाचं खूप कौतुक केलं. आणि दुसऱ्या दिवशी वडिलांच्या कानावर तिने ही बातमी घातली, म्हणजे आपल्या पतीच्या. त्यांना सुद्धा खूप आनंद झाला. त्यांनी सुद्धा नामदेवाचं खूप कौतुक केलं आणि मुळात म्हणजे भगवंताचे आभार मानले त्यांनी. आणि आभार मानताना त्यांचा स्वर जरा थोडासा कातर झाला. का, काहीतरी आपल्या हातून अपराध घडलाय. कोणता अपराध होता तो? त्यांच्या मनात हा विचार आला की गेल्या 12-13 वर्षापासून आपण न चुकता रोज देवाला नैवेद्य दाखवतो आणि नैवेद्य दाखवला की हात जोडतो, नैवेद्य ग्रहण कर. आणि असं आपण समजतो की पांडुरंगाची दृष्टी त्या नैवेद्याच्या ताटावर गेली आणि मग तो शकून मिळतो किंवा संकेत मिळतो आणि मग तो नैवेद्याचं ताट घरी आणतो आणि सगळ्यांना मी प्रसाद म्हणून देऊन टाकतो. पण इथं तर वेगळंच घडलं. त्यांनी प्रत्यक्ष जेवून घातलं देवाला, नैवेद्य खाऊ घातला आणि देवानं सुद्धा तो खाल्ला. तेव्हा अशा प्रकारचा हा चमत्कार घडला. आणि आपल्या हातून मात्र काय घडलं तर त्याचं वर्णन करताना म्हटले, 12 वर्षे तुझं उपवासी मारिले, आज जेवविले नामदेव. त्याला अपराधासारखं या कारणासाठी वाटलं की देवा, अरे माझ्या नामदेवाने तुला आज पहिल्यांदाच आला, नैवेद्य दाखवला आणि तू जेवढा सुद्धा त्याच्या हातून, पण मी मात्र तुला गेल्या 12-13 वर्षापासून नैवेद्य रोज दाखवितोय आणि तुला उपाशी मारलं रे, उपाशी मारलं. ही ती अपराधाची भावना होती. अर्थात अशा रीतीनं हा विठ्ठला संबंधीचा भक्तिभाव, प्रेम नामदेवांचं असं वाढतच होतं. आणि शेवटी नामदेव जरा मोठे झाले आणि आई वडील थोडेसे थकले होते. आता वडिलांच्यानी हा काही कारभार की बाजारात जायचं, कपडे या ठिकाणी विकायचे, हे थोडंसं शक्तीच्या बाहेर झालं वय झाल्यामुळे. आणि म्हणून
ते अपेक्षा करू लागले. तसं नामदेवाला सांगू लागले, आता तुझ्या बरोबरची जे पोरं आहेत ते सगळे त्यांच्या वडिलांना मदत करतात त्यांच्या कामामध्ये, म्हणजे शेती असेल तर शेतीच्या कामामध्ये किंवा एखादा काही व्यवसाय असेल त्याच्या कामामध्ये मदत करतात, तेव्हा तू सुद्धा आता आम्हाला मदत कर. परंतु नामदेव तसं करीतच नव्हता. नामदेवाचा एक दिनक्रम ठरला होता बघा. रोज सकाळी लवकर उठावं, स्नानादी कर्म उरकावीत आणि मग रावळात जावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, रुक्मिणीचं दर्शन घ्यावं, प्रदक्षिणा मारावी आणि तिथे नामस्मरण करावं, अभंग म्हणावे, अभंग रचावे, पुढं पुढं तर ते कीर्तन पण करू लागले. अशा प्रकारचा त्यांचा दिनक्रम होता. आणि इकडे वडिलांना मोठी काळजी वाटू लागली की आता हा सगळा आपल्या कुटुंबाची सगळी जबाबदारी ही आता आपण काही पेलू शकत नाही, आणि हा तर त्याला देवाचा नाद लागला, त्याला देवाचं वेट लागले, कसं काय करायचं. अर्थात मग त्यांनी एक उपाय योजला. साधारणपणे 40-50 वर्षापर्यंत हा उपाय विशेषतः ग्रामीण भागात तर वापरला जायचा. कोणता उपाय? त्याचं लग्न लावून दिलं. नामदेवांचं लग्न त्यांच्या आईवडिलांनी 11व्या वर्षी, नामदेवांचं वय 11 होतं, त्या वर्षी त्यांचं लग्न लावून दिलं. गोविंद शेठ सदावर्ते या नावाचे कल्याणचे ग्रहस्थ होते, आणि त्यांची जी मुलगी होती तिचं नाव होतं राजाई. या राजाईशी नामदेवांचं लग्न लावून दिलं. का? की लग्न झालं की लग्नाची बिडी एकदा गळ्यात पडली की मग आपोआप त्याला संसाराची गोडी वाटेल, मग तो आपल्याला मदत करू लागेल. पण कसं काय अजिबात नाही. म्हणजे परत नामदेवांचं घोडं जे आहे ते पूर्वपदावर जैसे थे. आणि मग त्यांनी बोलावं, रागवावं. आता बघा की या नामदेवांचं जे कुटुंब होतं ना, हे 14 लोकांचं कुटुंब होतं बघा. ह्या कुटुंबामध्ये हे 14 जण कोण कोण होते ते सांगतो. तर त्यांचे वडील दामाशेठी आणि त्यांची आई गोणाई, त्यानंतर ते स्वतः आणि त्यांची बायको राजाई, 4. त्यांची 4 मुलं, नारा, विठा, गोंदा, महादा. त्यांच्या 4 सुना, लाडाई, गोडाई, येसाई आणि साखराई. नामदेवाला एक मुलगी होती आणि तिचं नाव होतं लिंबाई, आणि त्यांच्या घरी दासी म्हणून जनाबाई होत्या. असं हे 14 जणांचं कुटुंब होतं बघा. आणि आपल्याला नवल वाटेल, हे 14 जण सगळेचे सगळे विठ्ठलाचे भक्त होते. आणि म्हणून म्हटलं गेलं, नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. अर्थात अशा प्रकारची कौटुंबिक माहिती नामदेवांच्या बद्दल तुम्हाला सांगितली. आता नामदेवांना एकदा प्रश्न विचारण्यात आला होता की महाराज, तुमच्या हातून देवानं नैवेद्य खाल्ला किंवा दूध प्यालं, तर हे कसं काय शक्य झालं. तेव्हा नामदेवांनी त्याचं फार छान उत्तर दिलं. काय उत्तर होतं ते उत्तर असं होतं की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा. म्हणजे आम्ही पांडुरंगाची भक्ती याच जन्मापासून सुरू केली नाही. याच्या अगोदर जेवढे माझे जन्म झाले तेवढे सगळ्या जन्मामध्ये आम्ही देवाबरोबरच होतो, आणि आम्ही तेव्हापासून देवाची भक्ती केली, आणि ती भक्ती करून जे काही पुण्य मिळालं त्या पुण्याचं फळ म्हणून भगवंत आमच्या हातून ठेवला. आता नामदेवांच्या कुटुंबामध्ये जनाबाईचं कसं आगमन झालं ते सांगतात. तर या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचे गाव आहे, आणि या गंगाखेड गावामध्ये कुरुंद आणि त्याची बायको, आपलं दमा आणि त्याची बायको कुरुंद हे राहत होते. शूद्र समाजातले होते आणि ते पांडुरंगाचे भक्त होते. एकादशीचं व्रत करायचे, पंढरीची वारी करायचे, आणि त्यांच्या पोटी संतान नव्हतं. एकदा ते पंढरपूरला वारीच्या निमित्तानं गेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, हात जोडल्याने सांगितलं, देवा आम्हाला काहीतरी मूलबाळ देणार आहे. आणि मग देवाने त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितलं की हे बघ, तुला आम्ही आता एक मुलगी देणार आहोत, तुझ्या घरी एका मुलीचा जन्म होईल आणि ती तुझ्या कुळाचा उद्धार करेल. फक्त तू काय कर, तिचं वय 6 पूर्ण झालं की तिला पंढरपूरला दामा शेट्टींच्या घरी आणून सोड. आणि अगदी तसं घडलं. त्या मुलीचं नाव जनाबाई, आणि या जनाबाईच्या आईवडिलांनी जनाबाईला तिचं वय 6 झाल्यानंतर पंढरपूरला दामा शेट्टींच्याकडे आणून सोडलं, आणि ही तिथे राहू लागली, आणि स्वतःला मी नामयाची दासी असं गौरवानं म्हणू लागली.
तिथं जनाबाईनं कामं करावी. मग 14 जणांचं कुटुंब म्हणल्यावर आजच्या सारख्या त्या पिठाच्या गिरण्या नव्हत्या, दळ त्या जात्यावर दळावं लागायचं. मग एवढ्या लोकांना लागणारं सगळं पीठ दळायचं म्हणजे पहाटेच ती या ठिकाणी ती जात्यावर बसायची, तर तिला जात्या ओढू लागायचा ते. मग झाडलोट करायची, साड्या सारवण करायची, अशा प्रकारची काम म्हणजे ती स्वतःला नामयाची दासीच म्हणून घेतलं बघा. आणि एकदा कबीरानं तिला म्हटलं होतं, कबीराने विचारलं की तू कोण? तेव्हा तिने सांगितलं मी नामयाची दासी आहे. तेव्हा कबीराने उत्तर दिलं, कारण त्यांना अनुभव आला. काय अनुभव आला? ही साधी सुधी जनाबाई नाहीये, ही पांडुरंगाची लाडकी भक्त आहे. आणि म्हणून तू नामयाची दासी नाही, तू तो सब संतन की काशी आहे, काशी आहे, असं ते बोलले होते. म्हणजे इतकं कौतुक जनाबाईंचं या ठिकाणी कबीरांनी केलं होतं. तेव्हा अशाच या नामदेव म्हणा, जनाबाई म्हणा, हे कसे विठ्ठल भक्त होते, जडिवाळ विठ्ठल भक्त होते. आणि विठ्ठलाने सुद्धा या ठिकाणी त्यांना आपलंसं करून घेतलेलं होतं. हा त्यांच्यातला एक जडिवाळपणा, हा त्यांच्यातला नातं भक्तीचं, हे तुम्हाला मी यातून सांगितलं. आता मागाच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती आहे की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा. आता आपल्याला यासाठी नामदेवांचे आणि जनाबाईंचे दोघांचे पूर्व अवतार पाहावे लागतात. आता नामदेव म्हणजे कलियुगातले, आणि कलियुगामध्ये पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे हा देव, आणि त्यांच्या घरामध्ये जनाबाई दासी म्हणून काम करत होत्या. पण हेच नामदेव सत्ययुगामध्ये देव जेव्हा नृसिंह भगवान होते, तेव्हा प्रल्हाद भक्त जो होता, भक्त प्रल्हाद, तो म्हणजे त्या सत्ययुगातले नामदेव महाराजांचे ते पूर्व, म्हणजे पहिला अवतार तो होता प्रल्हादाचा. आणि ही दासी जनी ही त्यावेळेला पद्मिनी होती, म्हणजे प्रल्हादाच्या वडिलांचं नाव हिरण्यकश्यपू, आणि प्रल्हादाच्या आईकडं, राणीकडं दासी म्हणून या पद्मिनीनं त्यावेळेला सेवा केली होती. त्यानंतर मग म्हणजे नृसिंह भगवान होते, म्हणजे नृसिंह भगवानांची भक्ती करायला मिळाली, देव त्यांच्याबरोबर होते. पुढचं युग त्रेतायुग, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांचा अवतार होता. नामदेव महाराज अंगद होते, आणि ही मंथरा नावाची दासी होती. त्यानंतर मग त्याच्या पुढचं युग द्वापार युग, त्यावेळेला नामदेव महाराज हे उद्धवाच्या रूपाने जन्माला आले होते, आणि ही जनाबाई कुब्जाच्या रूपाने जन्माला आली, म्हणजे ती दातीच होती. अर्थात ती कृष्णाचा शृंगार करायची. आणि कलियुगामध्ये हे आले. आणि नंतर नामदेवांनी आणखीन एक अवतार घेतला 250-300 वर्षानंतर, देऊला तुकाराम महाराजांचा. त्या संदर्भात आपण थोड्या वेळाने पाहणारच आहोत. कारण तुकोबा सुद्धा एका ठिकाणी म्हणून गेले, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. म्हणजे बघा, ही ती साखळी आहे. म्हणजे देवाची भक्ती किती जन्मापासून केली, आणि त्या भक्तीचं पुण्य ते फळाला आलं, आणि म्हणून अशी सगळी कृती घडली. तर नामदेवांचं हे विठ्ठलाचं प्रेम घरातल्या लोकांना काही फारसं आवडत नव्हतं. आता साहजिकच आहे की ते थकले होते. नामदेवांच्या बरोबरीचे सगळे त्याचे मित्र आईवडिलांना मदत करायचे कामात, आणि हा काही करत नव्हता, आणि म्हणून त्यांचा राग हे अगदी स्वाभाविक आहे, त्यात काही वाद. आणि मग गोणाई काय म्हणायची माहिती का, की तो पांडुरंगालाच दोष द्यायची. याबद्दल पांडुरंगाला जाब विचारायची. काय म्हणायची ती माहिती का? ती म्हणायची, अरे विठ्या कारे वेडे केले बाळ माझे, अरे विठ्या कारे वेडे केले बाळ माझे. आणि मग पुढे ती म्हणते, हरी तू कुणाचे बरवे केले माझे मज कळवा. आणि जो तुझ्या नादी लागला ना, त्याच्या प्रपंचाचं तू वाटोळं केलं रे, वाटोळं केलं. तेव्हा अशा तिने माझ्या नामदेवाला तूच वेट लावलं, आणि त्याचा परिणाम हा असा झाला. दामा शेट्टी काय म्हणायचे माहिती? ते म्हणायचे, कुटुंब चालविणे तुझं, वृद्धपणा आले मज. त्यानंतर ते पुढे म्हणायचे, दामा म्हणे नामयासी किती शिकवावे तुझसी. अरे बाबा, मी आता थकलो आहे, तुला किती वेळा समजून सांगावं रे, आता हे काम तू स्वीकार, आम्हाला याच्यातून मुक्त कर. तुला किती वेळा समजून सांगावं, काही मर्यादा आहेत का नाही, तू काय ऐकत नाही समजून. नामदेवांची बायको राजाई ही तर रखुमाबाईलाच अशा प्रकारचा जाब विचारायची, आणि सांगायची, अगं रखुमाई. कसं एकीने उल्लेख करते, भक्तिप्रेमामध्ये असा उल्लेख असतो का? तेव्हा अशा अगं रखुमाई सांग तुझ्या भ्रताराला, भ्रताराला म्हणजे पतीला, नवऱ्याला, अगं रखुमाई सांग तुझ्या भ्रताराला, तुझ्या भ्रताराने माझा नामा वेडा केला. बघा,
आणि पुढे ती म्हणते, वस्त्र पात्र नाही खाया नेसायासी, नाचे अहर्निशी निर्लज्जसा. म्हणजे आपल्या नवऱ्याचं वर्णन केले, कसा तो त्या तुझ्या नवऱ्याच्या नादी लागला आणि आमच्या संसाराचा कसा विस्फोट केलाय, अशा प्रकारचं या ठिकाणी त्याचं बोलणं होतं. पण याच्या नामदेवावर या गोष्टीचा काहीही परिणाम होत नव्हता. लग्न केलं तरी नामदेवाची विठ्ठलावरची श्रद्धा कुठे कमी झाला. नाहीतर हा उपाय जर 40-50 वर्षापर्यंत सर्रास ग्रामीण भागात वापरला जायचा. काय व्हायचं, हे पोरं एकदा प्रपंचात पडले, लग्नाची बिडी एकदा गळ्यात पडली की बा संसारात ते रमून जायचे. पण नामदेव वडिलांचा अपेक्षाभंग झाला, आई वडिलांचा, त्यांनी आपलं ऐकलं नाही, लग्न करून सुद्धा अपेक्षाभंग झाला, दुःख झालं त्यांना. पण तुमच्या आमच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे, नाहीतर आपल्याला संत नामदेव कुठे मिळाले असते सांगवर. तर अशा प्रकारे असे नामदेवांचं कौटुंबिक जीवन तुम्हाला सांगितलं. आता नामदेवाच्या चरित्रामध्ये आणखीन एक गणोबाचा प्रसंग सांगितला जातो. तर आपले घरचे खूपच बोलतायत. आई देवाला जाब विचारते, वडील आपल्याला समजुतीने सांगतात, रागे भरून सांगतात, आणि बायकोनी तर आपली फार निर्लज्जात गंडा करून टाकली. मग आता थोडंसं त्यांनाही प्रतिसाद द्यायला पाहिजे. आणि एकदा तिने नामदेवांनी सांगितलं, बाबा आता उद्याच्या बाजारात मी जातो, तुम्ही काय येऊ नका. बाबांना फार आनंद झाला, आपला उपाय लागू पडला, पण जरा उशिरा, काय हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी ते कापडाचं गाठोडं घेऊन नामदेव महाराज बाजारात गेले, दुकान थाटलं आणि गिऱ्हाईकाची वाट पाहत बसले. आता नामदेवांचा अवतार म्हणजे वारकऱ्याचा अवतार कसा, कपाळाला गोपीचंद बुक्का, तुळशीची माळ, धोतर, ती 12 बंदी, ते पागोट, थोडासा आपण ज्याला भोळा म्हणू किंवा थोडंसं बावळटपणा म्हणू, की अशा लोकांना कोणी पण टोपी घालते, कोणी पण गंडवतो, सोपं असतं. कधी कधी बायका सुद्धा नवऱ्याला नेहमी म्हणतात, त्यांच्या मैत्रिणीने सांगतात, हे आमचे असेच आहेत नामदेव महाराज, बघा काळजी, तुमच्या कुठं काय जबाबदार असू द्या. आपलं त्या निमित्त नामदेव महाराज झाल्यानंतर काही शब्द पुष्कळ गोष्ट आहे आपल्याला. तर मग अशा वेळेला या ठिकाणी काय व्हायचं की गणोबा आला होता तिथं आणि त्यांनी हे ध्यान पाहिलं, अरे इच्छा, आता याला आपल्याला टोपी सहज घालते, याला सहज फसवता येईल, गंडवता येईल. आणि मग त्यांनी काय भरपूर कपडे घेतले त्याच्याकडे आणि सांगितलं, पुढच्या आठवड्यामध्ये मी येईल तेव्हा तुझे सगळे पैसे देऊन टाक, पण लक्षात घे की तुझे पैसे तोपर्यंत मी देणार नाही पुढच्या आठवड्यापर्यंत, पण तुला तारण म्हणून, गहाण म्हणून मी तुझ्याकडे ही वस्तू ठेवते, असं म्हणून त्या गणोबाने काय करावं, त्याच्या हातात एक गोल दगड होता, तो नामदेवांच्या हातात दिला. नामदेवांनी घेतला तो, म्हणजे पाहिलं किती भोळेपणा असतं बघा. आणि नामदेव तो घेतला आणि आपल्या त्या कपड्याच्या आठवड्यामध्ये ठेवून दिला आणि नामदेवांना आनंद झाला. आणि असे तर संध्याकाळ झाली, घरी आले, आईवडिलांनी पाहिलं, सकाळी भलं मोठं गाठलं होतं, आता बरंच कमी झालं, वा वा बरं झालं. या ठिकाणी नामदेव आता रमायला लागले, आता आपली काळजी काढायचं काय कारण. पण घरात आल्यानंतर विचारलं, अरे पैशाचं काय, त्यांनी सांगितलं, बाबा त्यांनी सांगितलं पैसे मी पुढच्या आठवड्यात देईन. बरं मग, पण त्यांनी बाबा माझ्याकडे वस्तू ठेवली गहाण, आणि त्यांनी सांगितलं मी जर पैसे दिले तर ही गहाण वस्तू तुझी झाली. आज जसं आपण कुठे जर कर्ज काढायचं झालं बँकेतून, तर आपल्याला सोनं म्हणा किंवा काही गोष्टी तारण ठेवाव्या लागतात. म्हणजे आपण जर बुडवलं त्यांचं कर्ज तर ते आपले जे गहाण असेल, तारण असेल, ते जप्त करतात. तर अशाच दिलं नामदेवांनी काय केलं, असं म्हणून काय दिलं ते म्हणून तो दगड काढला तो आणि वडिलांना दाखवलं, हे पहा दगड. त्यांनी कपाळाला हात लावून दिला, नाम्या किती रे बोळा तू, अरे तुला त्यांनी फसवलं, गंडवलं, ते टोपी घातली तुला, आणि असं म्हणून तो दगड आहे ना, तो घराच्या बाहेर फेकून दिला. तो दगड दाराच्या बाहेर गेला आणि तो सोन्यात झाला. गल्लीत पोरं खेळत होती आणि ते लागेल आळाला, दगड सोन्यात झाला, दगड सोन्यात झाला, दगड सोन्यात झाला. नामदेवच्या वडिलांनी लगेच पाहिलं, अरे हा काही मामला आवर दिसतो, आणि सांगितलं, नाम पळपळ जाऊन तो सोन्याचा दगडा देव घरात ठेव, आणि पुढच्या आठवड्यात त्यांनी पैसे आणून दिले की त्याचा दगड त्याला परत दे. म्हणजे किती प्रामाणिकपणा बघा. आणि अशाच दिनं ही बातमी त्या गणोबाच्या कानावर गेली, आणि मग काय तो सकाळच्या आनंदात होता. आपण त्याला कसं गंडवलं, त्याला तारण म्हणून काय गेलं, पण त्याला कळलं की हा दगड आपण तारण केलं ना, हा सोन्यात झालाय.
आणि मग मात्र त्यांनी ठरवलं की याला पैसे देऊन टाकायचे आणि तो आपला सोनेच दगड. म्हणजे आज आपली जॅकपॉटच लागला. आपण आज लॉटरी चांगली झाली आपली, चांगली रक्कम मिळेल आपल्याला आणि मग ती आनंदात तो गेला. अर्थात नामदेवाच्या वडिलांनी सांगितलं की हा घे भाऊ तुझं तारण घेऊ. आणि म्हणून तो सोन्याचं दगड त्या गणोबाच्या हातात दिला. गणोबा मोठ्या खुशीत थेट घरी आला तो दगड घेऊन आणि देवघरात तो दगड ठेवला. तो पूर्ववत झाला. अशा प्रकारचा हा गणोबाचा प्रसंग नामदेवांच्या चरित्रामध्ये सांगितला जातो. आपल्याला माहिती की माऊली आपल्या सगळ्या भावंडांसह पैठणला आली. कारण संन्याशाची मुलं म्हणून त्यांना मौंजी बंधनाला परवानगी मिळत नाही. आळंदीच्या धर्मपीठानं शुद्धीपत्र आणायला सांगितलं पैठणतून, पैठणच्या धर्मपीठात. आणि मग तिथे रेड्याच्या मुखातून वेद बदलले. हा चमत्कार घडला. आणि असा चमत्कार घडल्यानंतर आपल्याला माहिती चमत्काराच्या कोणी नमस्कार करीत नाही. आणि मग त्या पैठणच्या धर्मपीठानं त्यांना शुद्धीपत्र देऊन टाकलं. हा बोलबाला माऊलींचा चमत्कारचा सर्वदूर पोहोचला. मग तशी ही भावंड नेवाशाला राहून त्यांनी गीतेवरचं भाष्य केलं. ज्ञानेश्वरी किंवा ज्याला आपण भावार्थ दीपिका म्हणतो ती लिहिली. आणि मग त्यांनी ठरवलं की आता आपण काय करू, आपलं जे कुलदैवत आहे रुक्मिणी पांडुरंग यांच्या दर्शनाला पंढरपूरला गेलो. आणि ही सारी भावंड पंढरपूरला आली. पांडुरंगाचं दर्शन घेतलं, रुक्मिणीचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा घातली आणि सभामंडपात आली. तर तिथे त्यांना नामदेवांचं कीर्तन पाहायला मिळालं, ऐकायला. समोर नामदेव महाराज कीर्तन करतात. स्वतःचं देहभान हरतंय. श्रोते अगदी तल्लीन झालेले आहेत. त्यांना ऐकून होतं की नामदेव हा पांडुरंगाचा गरिवाळ भक्त आहे. त्याच्या कीर्तनामध्ये पांडुरंग येतो, नाचतो. नामदेवांचं कीर्तन खूप उत्तम आहे हे माऊलींच्या कानावर होतं. आणि नामदेवांच्याही हे कानावर होतं की माऊलींनी काय चमत्कार केला. माऊलींनी वयाच्या 16 वर्षी काय ग्रंथ लिहिलाय, 16 वर्षी गीतेवर भाष्य केलं, भावार्थ दीपिका लिहिली ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. तेव्हा हे माऊलीची कीर्ती नामदेव महाराज पण ऐकलं. आता तिथे ते कीर्तन संपलं आणि आपल्याला किती कीर्तन संपलं की महाराजांच्या लोक पाया पडतात. तसे हे सगळे भावंड नामदेवांच्या पाया पडली. बघा ही भावंड कोण होती. निवृत्तीनाथ म्हणजे शंकराच्या होता, ज्ञानोबा म्हणजे विष्णू कृष्णाच्या होता, सोपान काका ब्रह्मदेवाचे आणि मुक्ताई ही आदिमाया आदिशक्ती होती हो. आणि काय घडलं, ही सगळी भावंडांनी नमस्कार केला आणि मुक्ताबाईचं लक्ष होतं आता नामदेव काय कृती करतात. नामदेवाने नमस्कार केला नाही. वास्तविक पंढरपूरला जाणारे जे वारकरी असतात, पांडुरंगाचे भक्त असतात, त्यांची एक रीत आहे. कोणती रीत आहे त्यांची? रीत अशी आहे, पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडती जन येते. तर अशा तरी नामदेव महाराजांनी पाया पडायला पाहिजे होतं, पण ती काही पाया पडली नाही. मुक्ताईने ओळखलं, अरे चा याला अहंकार झालेला दिसतोय, नाण्या गर्विष्ठ आहे. आणि काय असतं की हा आपल्या विठ्ठलाच्या भक्ताच्या मांदियाळीतला आहे. आणि काय असतं, गर्व चांगला नसतो, अहंकार चांगला नसतो. अहो व्यवहारात सुद्धा म्हणे ना, गर्वाचे घर खाली. व्यवहारात आपण गर्व अशा अहंकारी लोक पाहिलेत. आज आपलं 60-65 दरम्यान वय असेल, आपण खूप लोक पाहिले जे गर्विष्ठ आहेत. आज ते नाव हिर असं म्हणणारे नो हिर म्हणून बसते, त्यांचं नाव विचार कुठं नाही. आणि अशा ते परमार्थामध्ये तो गर्व चालतोच नाही. जर का अहंकार मनुष्याला झाला की देव त्याच्यापासून दुरावला म्हणून समजायचं. मग म्हणून या संत मंडळींनी थोडीशी काळजी वाटली की आपल्याला या नामदेवांना यातून बाहेर काढायचं. मग त्यांनी म्हणा, पांडुरंगाने म्हणा, एक योजना तयार केली. आता पांडुरंगाला सुद्धा हे आवडत नव्हतं नामदेवाचं असं वाटलं. आणि पांडुरंगाला हे वाटायचं की नामदेवाला कुठे काहीतरी ट्रीटमेंट दिली पाहिजे की जेणेकरून हा अहंकार कमी. आता लक्षात घ्या, अहंकार 2 प्रकारचे असतात. नामदेवांना जो अहंकार झाला होता तो सूक्ष्म अहंकार होता. हा कोणता होता सूक्ष्म अहंकार? माझ्यातून देव जेवतो, देव माझ्याशी बोलतो, हा तो सूक्ष्म अहंकार होता. आणि अशा रीतीनं या ठिकाणी हा अहंकार, सूक्ष्म अहंकार हा परमार्थाला फार घातक होता. मग पांडुरंगाला असं वाटायचं की हा आपला तर लाडका भक्त आहे,
मग असं असतं, आपलं लाडकं बाळ असलं तरी त्याची आई वडील त्या लहान बाळाचे कान टोचीत नाही, ते सोनाला करून कान टोचून घेतात. पांडुरंगाने ठरवलं आता नामदेवाचे कान तर टोचायचेच आहे, पण आपण काय करू, आपण एक योजना आखू आणि ती योजना कोणती आखली ते पहा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी दुसरा जो अहंकार असतो तो स्थूल अहंकार असतो. कोणाला सत्तेचा असतो, कोणाला रूपाचा असतो, कोणाला धनाचा असतो. तर अशा प्रकारे हे सगळे अहंकार काळाच्या ओघात संपून जातात. त्याला काही करायची गरज नाही, आपोआप संपतो. पण सूक्ष्म अहंकार मात्र गुरुकृपेशिवाय जात. आणि म्हणून जेव्हा या ठिकाणी हा सगळा प्लॅन ठरला तेव्हा नामदेव महाराज त्यांच्या संत मेळ्यामध्ये एकदा बसले. मुक्ताईच्या मनात तो प्लॅन होताच. मुक्ताई लीडर होती, त्यांची मॉनिटर होती म्हणा. आणि मग काय केलं, गोरोबा काका होते, ते त्यांच्या सगळ्यात वयस्कर होते आणि त्यांना सांगितलं, ते व्यवसायाने कुंभार होते, त्यांच्या हातामध्ये ते थापटलं होतं. आणि त्यांना सांगितलं की काका, आपण ही जी मंडळी इथं बसलो आहोत ना, ती जरा तुम्ही थोडीशी पारखून घ्यावं. याच्यामध्ये पक्क मडकं कोणाचं आहे, कच्चं मडकं कोण आहे ते पाहून घ्या. आणि असं म्हणून काका लगेच उभे झाले. सगळ्यांच्या डोक्यावर ते थापटणं मारलं. कोणी हुकीचूक केलं नाही. नामदेवापाशी ते आले, त्याच्या डोक्यावर थापटणं मारलं, झालं. नामदेव चिडले, रागावले. आणि अशा केलं, या ठिकाणी तुम्ही मला म्हणता काय कच्चं मडकं? सगळे म्हणले हे कच्चं मडकं, हे कच्चं मडकं. मला तुम्ही कच्चं मडकं म्हणता का? हा, मुक्ताईने सांगितलं, हो नाम्या तू कच्चं मडकंच आहेस. मुक्ताईने त्यावेळेला एक अभंग लिहिला होता. तो अभंग असा आहे, अखंड जयाला देवाचा शेजार, काय अहंकार गेला नाही. म्हणजे तुला देवाचा सहवास मिळतो आणि देवाच्या सहवासामध्ये किती पवित्र व्हायला पाहिजे, शुद्ध व्हायला पाहिजे, आणि तरी तुझ्यावर अहंकार अजून काही गेला नाही तुझा. परब्रह्मा संगे नित्य तुझा खेळ, आंधळे डोळे काबा झाले. तू पांडुरंगाच्या सहवासात असतो आणि तरी तुझं हा जो काय अहंकाराचा झापण तुझ्या डोळ्यावर आलं, झापण आली, ती अजून गेली नाही. कल्पतरू तळवटी म्हणजे कल्पवृक्षाच्या खाली इच्छिले ते गोष्टी. कल्पवृक्षाखाली बसलं आणि आपण एखादी इच्छा व्यक्त केली की तो वृक्ष ही इच्छा पूर्ण करतो. तू तरी पांडुरंगासारख्या कल्पवृक्षाखाली तू बसला आणि अद्याप ही नरोटी राहिली का? तू अजून पैसा सुद्धा नाही, तुझा अहंकार कसा गेला नाही? कोणी ती म्हणते, घरी काम देणू ताक मागू जाणे, ऐसा द्वाड आहे जगा. म्हणजे नामदेवांना द्वाड हा शब्द वर्णन करतात. असं का म्हटलं असं? काय नाही, मुक्ताईने सुद्धा पोट तिडीक होती की नामदेवाला हा सुद्धा अहंकार राहता कामा नये. नामदेवानं या ठिकाणी हा सूक्ष्म अहंकार आहे हा त्याचा घालवलाच पाहिजे. आता लक्षात घ्या, आपल्याला माहिती की आपण जेव्हा गोड खायची इच्छा होते ना तेव्हा आपण शिरा खातो. तसं भगवंताला सुद्धा वाटतं ना गोड खावं, तेव्हा भगवंत काय खातं माहिती का? भक्ताचं प्रेम, भक्ताची भक्ती हे खात असतं. आणि आपल्याला तिखट खावं वाटलं, आपण उपीट म्हणा, पोहे म्हणा किंवा आणखी काही खातो. तसं देवाला जर असं वाटलं तिखट खावं तर तो भक्तांचा अहंकार. तेव्हा अशा दिवस या ठिकाणी नामदेव महाराज तणतण तणतण करीतच आले रावला. आता जेव्हा एखादा मनुष्य असा संतापतो तेव्हा त्याला समजून सांगण्यात काही मतलब नसते. पांडुरंग नामदेवाला शांत करावं, थांब बाबा, शांत बस, शांत बस. आणि मग काही वेळानं त्यांच्या रागाचा पारा जरा कमी झाला आणि मग विचारलं, काय झालं सांग बरं. आणि तेव्हा मला ते कच्चे मडकं वाटले, हे चांगलं का, माझा अपमान केला, हिशेब का म्हणे. बर. आणि मग देव काय म्हणतात, अरे नाण्या ते काय खोटं बोलले रे, खरंच बोलले ते. देवा तू काय त्यांच्याकडच्या साडी झाला का काय? म्हणजे दडीवाळपणा भाग असेल आपल्याला. ती दडीवाळपणाचं नातं हे संसारामध्ये, व्यवहारामध्ये आई आणि मुलाचं असतं बघ. आणि ते पण कुठं, कोणत्या काळात? ते मूल जोपर्यंत लहान असतं तोपर्यंत. एकदा हे मूल लग्न झालं की त्याची मती बिघडते, श्रीमती आली म्हणून, आणि मग ते पक्ष बदल. हा लढीवाळपणा सांगतो. पण संतांच्या बाबतीत देवाचा आणि त्यांचा लढीवाळपणा हा जन्मोजन्मी राहिला, हे लक्षात. तर अशा प्रकारचं ते नातंच होतं त्यांच्यामध्ये. आता नामदेवांच्या बाबतीत जर सांगायचं झालं
तर नामदेव महाराज हे सगुण भक्तीमध्ये अडकलेले होते. वास्तविक भगवंत हा निर्गुण आहे, निराकार आहे. मग असं असताना ही सगुण भक्ती आपल्या संतांनी का सांगितली आपल्याला? तर याचं कारण एवढंच आहे की सगुणाच्या मार्फत आपल्याला त्या निर्गुणाकडे पोहोचायचं आहे. आपण काय झालं, आपण सुद्धा आज अशी आपली परिस्थिती आहे. नामदेव महाराज असे सगुणात अडकले होते, तसे आजही आपण सगुणात अडकलेलो आहोत. निर्गुण निराकार रूपाकडे आपण अजून जायलाच तयार नाही. तर ते गेलं पाहिजे. मला सांगा तुम्ही, नह्याला आमच्या सुधाकर जाधव यांची शिक्षण संकुल आहे, तिथे 9वी 10वीच्या पोरांसोबत माझं मागच्या आठवड्यात व्याख्यान झालं. तेव्हा मी पोरांना सांगितलं, तुमची शाळा खूप छान आहे, तुमचा युनिफॉर्म, त्यानंतर तुमचे शिक्षक तुम्हाला चांगले शिकवतात, इमारत बाग सगळं. मग त्याला हा संदर्भ सांगायचा होता. हे त्यांना कसं समजून सांगायचं 9वी 10वीच्या पोरांना? मग समजा तुम्ही इथे 7वीत आला, 8वीत आला आणि हे सगळं वर्ग सगळं वाचून पाहून तुम्ही असं म्हणाल तर आता मी 8वीतनं एक 10-12 वर्ष मुक्कामच करतो, मला फार आवडतं. तर तसंच आहे, आपण एका येत राहणं अनेक वर्ष चांगलं असतं का? नाही. म्हणजे सगुण भक्तीत आपण अडकलो, नामदेव महाराज अडकले होते, ते चांगलं नाही. आणि त्यांना निर्गुणाकडे वळवलं पाहिजे. त्यांचं काय होतं बघा नामदेवांचं. तर या ठिकाणी विठ्ठल येतो विठ्ठल, विठ्ठल जुने पांडुरंग आणि विठ्ठल त्रिक पंढरपूर, या पाण्यामध्ये ते अडकून बसले होते. पंढरीचा विठ्ठल हाच एकमेव देव, पंढरीच्या विठ्ठलाची पूजा हीच एकमेव देवपूजा, पंढरीच्या विठ्ठलाची भक्ती हीच एकमेव देवभक्ती. या समीकरणात ते अडकून बसले होते आणि या समीकरणात बाहेर काढणं हे आवश्यक होतं. आपल्याला माहिती आहे की परमेश्वर हा फक्त पंढरपूरलाच नाही, मूर्तीत नाही, तो अवघ्या ब्रह्मांडात आहे, चराचरामध्ये आहे. बॉडी इज एव्हरीवेअर, तो सदा आहे, सर्वत्र आहे. जळी स्थळी विठ्ठल भरला, रीता ठाव नाही, भगवंत सर्वत्र आहे. तेव्हा अशा रीतीनं नामदेवांची जी भक्ती होती ही थोडीशी संकुचित होती, ती व्यापक करणं फार महत्वाचं होतं. आणि म्हणून हा सगळा प्रसंग त्या ठिकाणी घडला. आणि मग पांडुरंगानं सांगितलं, नामदेवा तू आता परत त्यांच्याकडे जा, सगळ्यांची माफी माग, क्षमा माग, पाया पड त्यांच्या. आणि मग माऊली तुला सांगतील त्याप्रमाणे. मग आले नामदेव सगळ्यांच्या पाय पडल्या. तर देवाने सांगितलं, देवाचं उभं आहे देवा, ते काय आपण येतात देवाचे नाही काय. तर मग पाया पडले संतांच्या, माझं चुकलं म्हणे, मला क्षमा करा. आणि मग माऊलीने सांगितलं, माऊली तर दया सारी जगाची माऊली आहे. आपली माऊली दया असते, ती फक्त आपल्या पुरती असते. पण ज्ञानोबा माऊली ही विश्वाची माऊली. तिने सांगितलं, हे बा नामदेव, तुम्ही आता काय करा, औंढ्या नागनाथाला तिथे एक 12 ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंग आहे नागनाथ नावाचं, आणि तिथे तुम्हाला तुमचे गुरु भेटतील. पुढं सगळं तिथे गेलं तुम्हाला समजून. आणि मग नामदेव महाराज मजल करीत आले औंढ्या नागनाथ. तिथं त्या औंढ्या नागनाथाचं मंदिर, आपल्याला ती ज्योतिर्लिंग म्हणजे शिवभक्तांचं श्रद्धास्थान असते. सोमवारी म्हणा, महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणा खूप गर्दी असते. तर त्या मंदिरामध्ये आले आणि या ठिकाणी मंदिराचं दर्शन घेतलं. आज गाभाऱ्यात गेले आणि पिंडीवर त्याचा आपले डोकं टेकवून हात जोडला. तेवढं त्यांच्या लक्षात आलं की माऊलीने सांगितले गृहस्थ इथं बसले बरं का, जरा थकलेले आहेत, वयस्कर आहेत, मला वाटतं त्यांना दिसत नाही. आणि त्यांनी काय केलंय की त्यांनी त्यांचे पाय त्या पिंडीवर ठेवले. नामदेव राहतच आणि तो बोलला, अहो हे काय आहे? ज्या पिंडीवर आपण आपलं माथा टेकवायचा त्या पिंडीवर तुम्ही खुशाल पाय ठेवता, म्हणजे तुम्हाला काय समजून येतं काय, अक्कल मित्र आहे असं काहीतरी बोलत असतं नामदेव. त्यांनी सांगितलं, अरे बाबा तू असं कर, अहो मी पंढरपूर आलो, हा तू असं कर की जिथं देव नाही ना, जिथं पिंड नाही ना, तिथे माझे पाय उचलून देऊन ठेव. आणि मग नामदेवनी थोडंसं असं केलं, जरा तिरमिरतो जरा अडक, आणि बाजूला पाय घेतले खाली ठेवायला गेला, तिथे एक पिंड तयार झालं. असं 2-4 वेळा घेतलं. नामदेवांच्या लक्षात आलं हा मामला काही और आहे. त्यांच्या लक्षात आलं, माऊलीने आपल्याला बरोबर सांगितलेलं. आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या ते पाया पडले, साष्टांग दंडवत त्यांना घातला. अर्थात ते गृहस्थ, त्यांचं नाव होतं विसोबा खेचर. हे नामदेवांचे गुरु, आध्यात्मिक गुरु होते. आणि मग विसोबा खेचरांनी नामदेवांना उपदेश केला, त्यांना अनुग्रह दिला आणि त्यांचा सूक्ष्म अहंकार जो काही होता तो सुद्धा या ठिकाणी गेला.
तर याचं वर्णन नामदेवांनी या अभंगात केलं. ते काय म्हणतात, नामदेव महाराज म्हणतात, सद्गुरु नायके कृपा नज केली, निज वस्तू दाविली माझी मुझ. म्हणजे माझ्यावर या गुरुंनी कृपा केली आणि ज्याच्यासाठी आपला जन्म असतो तो म्हणजे परमेश्वराची प्राप्ती. ही परमेश्वराची प्राप्ती कशी करायची हे मला सगळं त्यांनी सांगितलं, उपदेश केला, मला अशा रीतीनं या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्या बाबतीत. आणि मग पुढे त्याला सांगितलं, अनुग्रह दिला मला. मग ते म्हणतात, माझे सुख गावी येणे डोळा, माझे सुख मज गावी येणे डोळा, दिधरी प्रेम कळा ज्ञान मुद्रा. एवढंच नाही, तया उतराई भावे कवड्या गुणे. आणि पुढे ते म्हणतात, जन्मा नाही येणे आयुष्य केली. माझ्या गुरुनी काय कृपा केली, आता मला परत जन्माला जायची कारण नाही, इतकी माझ्यावर त्यांनी कृपा केली. मला पंढरपूरला जाण्याचा, पांडुरंगाच्या निर्गुण निराकार रूपाकडे जाण्याचा रस्ताच त्यांनी मला त्याच्यावर काढून सोडले. आणि पुढे ते म्हणतात, सर्व सत्ता आली हाता नाम याचा केसरी जाता. मला माझ्या गुरुनी सर्व काही दिलं आणि त्यामुळे सगळी विश्वाची सत्ता आज माझ्या हातामध्ये या ठिकाणी आली. आता बघा की काय होतं की गुरुच्या कृपेमुळं, आता ही गुरुची कृपा असते ना, की केव्हा केव्हा काय स्पर्श केल्यानंही होते. गुरुने नुसतं शिष्याला स्पर्श केला त्याचं कल्याणच, किंवा गुरुनं नुसतं पाहिलं, दृष्टिक्षेप टाकलं त्याच्यावर, कल्याणच झालं. किंवा गुरुनं एखादा मंत्र दिला त्याचं कल्याणच. तर अशा सुद्धा या नामदेवावर सुद्धा अशीच कृपा त्या ठिकाणी झाली. मग नामदेवाची वृत्ती कशी पालटली. जेव्हा नामदेव महाराज औंढ्याला निघाले, एके ठिकाणी ते भोजनासाठी थांबले. पुत्र आलं, त्यांनी ती नामदेवची पोळी बनवली, नामदेवांच्या हातात काठी होती, नामदेव त्याच्या नावावर धावून गेले आणि त्या पुत्राच्या पेटाच्या 2-3 काठे मारले. ते त्यापर्यंत निघून गेले, त्यांनी पोळी पळवली. आणि तेच नामदेव जेव्हा परत पंढरपूरला निघाले तेव्हा एक पुत्र आलं, त्यानं ही पोळी त्या ठिकाणी नामदेवची पळवली. आणि आता नामदेव तुपाची वाटी घेऊन जात आहे आणि सांगते, अरे बाबा नको रे खाऊ तशी पोळी, मी त्याला तूप लावून देतो रे, वाटी आणि मी तुपाची. कसं झालं, तुझं पोट दुखेल. आणि अशा व्यक्तीतून त्यांनी ते पुत्राला गाठले, त्याच्या तोंडातून पोळी घेतली, त्याला तूप लावलं आणि त्याला खाऊ. याला वृत्तीचा पारण म्हणतात. परमार्थामध्ये अशी वृत्ती बदलली पाहिजे. पण आपल्या आयुष्यात तो क्षण कुठे येईल हे काही सांगता येत नाही. अमुक ठिकाणी अमुक वेळेला ते असले म्हणून देवाची एक वारी उभा क्षण व्हावी, त्याने नक्की 40 साधे तो क्षण सांगता येत नाही कोणाला. की गुरुची कृपा असते, भगवंताची मर्जी असते. पण त्यासाठी आपण आता शबरीने का किती वर्ष वाट पाहिली, 40 वर्ष वाट पाहिली. आज राम येतील, उद्या राम येतील, आज येतील राम उद्या येतील, आणि सगळी तयारी करावी स्वागत. पण आपण तेवढं त्या ठिकाणी वाट पाहायला तयार नसतो. आपल्याला कसं निष्ठेत पाहिजे असते, चटकीपट. आणि परमार्थ हा चटकीपट करायचा विषय नसतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी असं हे नामदेवांचं थोडक्यात चरित्र आपण पाहिलं. नामदेवांच्या तीर्थयात्रेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. नामदेवांनी 3 तीर्थयात्रा केल्या. त्यामध्ये त्यांचा उद्देश जो होता, भक्तीच्या आधारे समाजाला संघटित करणं. हा जो समाज अधोपती झालेला आहे त्याला या भक्तीच्या प्रवाहाकडे वळवणं आणि परमेश्वर भक्तीचा झेंडा भारतभर फडकवणं, हा त्यांचा या तीर्थयात्रेमध्ये हेतू होता. आता लक्षात घ्या, जेव्हा माऊलींची अशी इच्छा होती की अशा लढीवार पांडुरंगाच्या भक्ताचा सहवास आपल्याला लाभावा, आणि म्हणून सहज बोलून गेले माऊली की नामदेव आपण आता तीर्थयात्रेला जाऊ नये. आणि मग या ठिकाणी नामदेव सांगितलं की पांडुरंगाची परवानगी घेऊन आपण जाऊ. मग त्यांनी ती पांडुरंगाची परवानगी घेतली आणि ती निघाली. ही तीर्थयात्रा जी आहे ती 1291 ते 1296 या दरम्यान झाली. म्हणजे 5 वर्ष ते उत्तरेत गेली. अर्थात आधी ते काशीला आले. काशीला गंगेच्या काठावर खूप घाट आहे, ते त्यामध्ये एक दशाश्वमेध नावाचा घाट आहे. तिथे ही सगळी मंडळी उतरली, गंगेचं स्नान केलं. नंतर मग काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये गेले, काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. तिथेच त्यांना कबीर आणि कमाल हे भेटले, त्यांचा पाहुणचार घेतला. त्या दशाश्वमेध घाटावर एक दीपस्तंभ आहे, एक स्तंभ आहे. तो स्तंभ, त्याची सगळी ही माहिती आज आपल्याला पाहायला मिळते. अर्थात असेच वर्णन आहे त्याच्यामध्ये की जेव्हा ही संत मंडळी काशीच्या क्षेत्रात आली तेव्हा असं म्हणतात
तो काशी विश्वनाथ आहे ना, तो सगळं साकार रूप धारण करून त्यांचे स्वागत करणार. हे भक्तीचं सामर्थ्य नाही का? संतांची भक्ती म्हणजे 3-4 सारखी नाही, अलौकिक भक्ती होती. त्या भक्तीचं सामर्थ्य असं होतं. नंतर गंगेला स्नान केलं, स्नान करून या ठिकाणी ते निघाले. तेव्हा गंगाबाई सुद्धा अगदी साकार रूप धारण केलं आणि स्त्रीचं रूप धारण केलं, सवाष्ण स्त्रीचं, आणि या संतांच्या पायामध्ये गंगाबाई. हे भक्तीचं सामर्थ्य. आणि मग अशा पद्धतीने ती संपूर्ण भक्ती या राजस्थान भागातल्या त्यांना तहाना लागल्या. थोडस चालत गेले, विहीर दिसली, आत डोकवून पाहिलं, पाणी तर होतं पण खूप खोलवर. खूप पाणी वर काढायला काही साधन नाही. आता काय करायचं? माऊलींनी काय केलं माहिती का? माऊलींनी एक पक्षाचं रूप धारण केलं, खाली गेले आणि पाणी घेऊन आले. कारण माऊलींना अष्टसिद्धी प्राप्त होत्या. आता माऊलीने असं का केलं असावं? काही नाही, त्यांना सुद्धा नामदेवाच्या भक्तीचा जो चमत्कार आहे तो आखून एका हात त्यांना पाहायचा होता. तो आनंद त्यांना घ्यायचा होता. आणि मग नामदेवाच्या लक्षात आलं, अरे माऊलीने त्यांची ताण भागून घेतली, पण आपल्याला आपली ताण नाही भागवायची, आपल्याला सगळ्या मंडळींची ताण भागवायची आहे. मग काय नामदेवाने काय केलं? पांडुरंगाचं धावत केलं आणि काय म्हणतात, त्या विहिरीला पाण्याचा उकळा फुटला आणि ती विहीर होतं तोच भरून वाहिले, सगळ्या लोकांनी पाणी पिलं. अर्थात आजही ती विहीर राजस्थानमध्ये बिकानेरच्या जवळ कोलार नावाचं गाव आहे, तिथे ही विहीर आजही पाहायला मिळते. दाखवतात की विहीर अजूनही दुथडी भरून देऊ पाठोपाठ भरून मागतो. आता याच्यातून काय नेमकं घ्यायचं? चिंतन असं येते की ज्ञान जे आहे ना ते देव दाखवतो, पण हे ज्ञान आपल्याला सद्गुरूकडूनच मिळतं. एक लक्षात घ्या, हा धागा लक्षात राहतो. ज्ञान सद्गुरूकडून मिळतं आणि हे सद्गुरूकडून मिळालेलं ज्ञान आपल्याला देव दाखवतो. बस आता मग देव आपल्याला पाहायला मिळाला, मग आपल्याला काय वाटतं? ते देव पकडून घ्यावा. मग ते पकडायचं कशा? नामभक्तीने, नामस्मरणाने तो देव पकडायचा. बर, आता नामस्मरणाने आपण देव पकडून ठेवला तर तो आपल्याकडे राखून ठेवला पाहिजे ना, तो आपल्या घरी राहायला पाहिजे ना. नाही तर निष्ठूर केलं तर काय होतं? मग त्यासाठी काय करायचं? चांगली कर्म करायची. म्हणजे पहा, ज्ञान, नाम आणि कर्म याची साखळी घ्या लक्षात. ज्ञान हे देवाला दाखवतं, नाम हे देवाला पकडतं आणि कर्म हे देवाला आपल्यापाशी राखून ठेवतं. तर हा त्याचा अर्थ. बघा तुम्ही, सोनोपंत दांडेकर ज्यांना वारकरी संप्रदायामध्ये एक मोठं ना मामा म्हणून त्यांची ख्याती होती, तर त्यांनी असं म्हणून केलं, ज्ञान जे आहे ना त्याला पाण्यापाशी जावं लागलं. ज्ञान जे आहे त्याला विहिरीतल्या पाण्यापाशी जावं लागलं, माऊलींना जावं लागलं, पण त्या पाण्याला नामापाशी यावं लागलं. त्या पाण्याला नामापाशी यावं लागलं, असा अर्थ मामांनी याच्यातून त्या ठिकाणी काढला. अर्थात अशा त्या राजस्थान भागामध्ये, गुजरात भागामध्ये, मध्य प्रदेशामध्ये, पंजाबमध्ये 150च्या वर आज मंदिर आहे नामदेव. आणि तिथेचे शिल्पी समाजाचे जे लोक आहेत ना ते अजूनही पण असं स्वतःला म्हणतात की आम्ही नामदेवांचे वंशज आहोत. अभिमान वाटतो त्यांना, गौरवानं म्हणणे त्या ठिकाणी ते चालतात. त्यानंतर मग ही सगळी तीर्थयात्रा झाली, ही लोक मंडळी, संत मंडळी पंढरपूर आली. त्यानंतर मग माऊलींनी कार्तिक वर्षीय त्रयोदशीला आळंदीला समाधी घ्यायचं जाहीर केलं. हा सगळा संत मेळा म्हणजे नामदेव, त्यांची बायको, त्यांची 14 सगळे कुटुंबीय सगळे होते. ज्ञानेश्वरांच्या समाधीची सगळी पूर्वतयारी या कुटुंबियांनी केली लक्षात. आणि मग त्यावेळेला जेव्हा माऊली समाधीस्थ झाल्या तेव्हा मात्र नामदेव अगदी बापरेवाणी नामदेव एकाकी पडले, त्याला खूप दुःख झालं. आणि इथून पुढच्या ज्या यात्रा आहेत त्या एकट्यांनीच केल्या. मग त्यांनी दक्षिण भारताकडे आपली यात्रा सुरू केली. मग त्यामध्ये श्रीशैल म्हणा, मल्लिकार्जुन म्हणा, किंवा विष्णुकांची म्हणा, रामेश्वर म्हणा, कन्याकुमारी म्हणा, इथं जे आजही शिंपी समाजाचे जे लोक आहेत ना ते सुद्धा आम्ही नामदेवाच्या वंशजाचे आहोत आजही म्हणतात 600-700 वर्षानंतर. आणि एवढंच नाही, ते त्यांच्या नावाच्या अगोदर नामदेव हे आडनाव लावून घेतात. ते त्यांच्या नावाच्या अगोदर नामदेव हे आडनाव लावून घेतात. म्हणजे इतकं नामदेवांच्यावर प्रेम या ठिकाणी या लोकांचं आहे. आता
एक लक्षात घ्या, आपल्याला माहिती राघोबा दादानी म्हणजे पेशव्यांच्या काळामध्ये आटकेपार झेंडा या ठिकाणी पेशव्यांचा जरीपट्टा जो आहे आणि हर हर महादेवची घोषणा आहे ती नंतर झाली. त्याच्या अगोदर 300-350 वर्ष आमची ही संत मंडळी उत्तरेत गेली. पेशव्यांना काय कमी होतं? त्यांना सगळी साधनं अनुकूल होती. दळणवळणाची साधनं म्हणा, सामग्री म्हणा, पैसा म्हणा, सगळं काही उपलब्ध होतं. या मंडळींना काय उपलब्ध होतं? काही उपलब्ध. सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते गेले आणि त्यांनी सगळ्या उत्तर भारतामध्ये अशा प्रकारचा हा वारकरी भगवी पताका आणि पुंडलिकावरती हा विठ्ठल हा नामघोष सगळ्या उत्तर भारतामध्ये पसरवला. पेशव्यांच्या अगोदर 300 वर्षापूर्वीची घटना आहे. म्हणजे किती मोठं काम या मंडळींनी केलं हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर नामदेवांनी तिसरी जी यात्रा केली ती पण ते उत्तरेला पंजाबमध्ये गेली. पंजाबमध्ये साधारणपणे 18 वर्ष राहिले. नामदेवांना मराठी, कोकणी, कानडी, पंजाबी आणि मराठी या 5 भाषा येत होत्या. नामदेवाची एक गौरव आहे, 5ही भाषेमध्ये एक गौरव आहे, 5ही भाषा. तर नामदेवाने तिकडच्या भाषा सुद्धा शिकल्या, तिकडच्या भाषेमध्ये रचनाही केल्या, हिंदीमध्ये केल्या. एवढंच नाही, जेव्हा ते पंजाबला गेले तेव्हा शीख धर्मावर, त्यांच्या ग्रंथावर, शीख लोकांवर नामदेवांच्या विचारांचा खूप प्रभाव पडला. आपल्याला नवल वाटेल की शिखांचा जो गुरुग्रंथ साहेब ग्रंथ आहे त्याच्यामध्ये नामदेवांची 61 पदं आहेत. शीख लोक नामदेवांना आपण संत नामदेव म्हणतो, ते नामदेवाला देव मानतात, भगवंत मानतात, परमेश्वर मानतात. अजूनही ते त्यांचं नामदेवांच्या बद्दल आहेत. त्याचे उदाहरण सांगतो की आज जे नरसी बामणी नाव आहे नामदेवांचं मूळ, त्याचं नाव आता नरसी नामदेव आहे. तर शीख लोकांनी 1990 साली तिथे मंदिर उभारायचं ठरवलं, 7 मजले. तर 1990चं हे तुम्हाला स्टेटस सांगतो, 2 मजले पूर्ण झाले आणि नामदेवांची म्हणजे 7 कोटीचे सगळे ते इष्टेवेळे 2 कोटी रुपये खर्च आले होते. नामदेवाची मूर्ती संगमरवरी 9 लाख रुपये किमतीची मूर्ती. सगळे शीख लोकांनी काय त्या शीख लोकांचं नामदेव काही मराठी माणसं आणि शीख माणसं यांना जोडणारा आध्यात्मिक धागा म्हणजे नामदेव महाराज. आजही शिखांचा गुरुद्वारा तिथे गेला आपल्याला पाहायला मिळतो. तर ही शीख भाविक मंडळी आहेत, ते नामदेवांच्या वंशजाकडे पंढरपूरला गेले आणि सांगितलं की नामदेव महाराजांची काही आठवण आहे का तुमच्याकडे? मग त्या कुठल्याही नामदेव महाराजांचा कपडा होता जुना, तो त्यांच्या ताब्यात दिला आणि त्या मूर्तीच्या खाली हा कपडा आहे आणि म्हणून त्याला वस्त्र समाधी म्हटलं जातं. हा सगळा खर्च त्यांनी केला. म्हणजे इतकं शीख लोकांचं या नामदेवांच्यावर प्रेम आहे. तर त्या पंजाबमध्ये नामदेव महाराज बहोरदास नावाचा एक त्यांना शिष्य मिळाला. त्या बहोरदासाच्या मदतीनं सगळ्या पंजाबभर त्यांनी कीर्तनं करावी, त्यांच्या भाषेमध्ये कीर्तनं करावी आणि तिथे हा देवाच्या प्रेमाचा भक्तीचा प्रभाव त्यांनी तिथे आणून सोडला. म्हणजे अशा पद्धतीनं असं हे काम नामदेवांनी जोडण्याचं काम, माणसं जोडण्याचं काम, संघटना करण्याचं काम हे नामदेव त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केलं. आणि आपल्याला माहिती गुमान नावाचं गाव आहे का, तिथे सदानंद मोदींच्या अध्यक्षतेखाली मराठीचं साहित्य संमेलन सुद्धा भरलं होतं. तर तिथे नामदेवांच्या नावाचं कॉलेज आहे. आता अगदी लेटेस्ट बातमी अशी की त्या गुमानला यात्रा निवास यात्रेकरूसाठी त्या ठिकाणी चालू केले पंजाब सरकार. तर पंजाब सरकारने 1 कोटी रुपये दिले, आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा 1 कोटी रुपये दिले. काही दिवसात ते आलिशान यात्रिक निवास म्हणून त्या ठिकाणी आहेत. म्हणजे अजूनही नामदेवांच्यासाठी आमची मंडळी सगळी तिथलची म्हणा, मराठी माणसं म्हणा, ही अजूनही पण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. आता त्यानंतर या ठिकाणी नामदेवांचं जे पुढचं कार्य आहे ते म्हणजे की आपल्याकडे ही जी कीर्तन परंपरा आहे, या कीर्तन परंपरेला सुरुवात नामदेव महाराजांनी केली. नामदेव महाराज हे आद्य कीर्तनकार आहेत मराठीतले. नाचू कीर्तनाचे मी ज्ञानदीप लावू जगी असं त्यांची प्रतिज्ञा होती. आणि आपल्याला माहिती या ठिकाणी नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि पुढे सांगितलं होतं एकदा तर कबीरच होते त्यांचे कीर्तन ऐकायला.
उत्तरेतले कबीर आले होते, कबीराचे मठ हे पंढरपूरला, तर ते आले होते कबीरदास. त्यांनी नामदेवचं कीर्तन ऐकलं. त्या कीर्तनात ते कसे दंग झाले होते, भान हरवत होते, श्रोते कसे मंत्रमुग्ध झाले होते, पांडुरंग कसा थाय 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 नाचत होता हे पाहिलं. आणि कबीरानं लक्ष देवाकडे गेलं त्याचं, आणि तो म्हणतोय देवाला, सावध करतोय. कारण काय घडलं होतं, नाचून नाचून नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. तेव्हा कबीर म्हणतोय, सावध हा देवाचा बोले कबीर. कबीराला ही अनुभूती आहे. आणि अशा रीतीनं या जनाबाईचं पांडुरंगावरचं प्रेम, या नामदेवाचं जनाबाईचं पांडुरंगावरचं प्रेम हे पाहिलं. आणि म्हणून जनाबाई स्वतःची ओळख कबीराला काय, मी नामयाची दासी आहे म्हणून ते म्हणायचे, तू नामयाची दासी नाही, तू सब संतांची काशी आहे, असं जनाबाईचं वर्णन कबीरांनी केलेलं आहे. तर अशा कीर्तन परंपरा आज आपल्याला माहिती 20-30 हजार कीर्तनकार परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये, की जे या वारकरी संप्रदायाचा किंवा भागवत धर्माचा प्रसार प्रचार करतात. तर ही परंपरा, त्याचे स्त्रोत, त्याचं उगम स्थान म्हणजे हे महत्वाचं कार्य नामदेव महाराजांचे. नामदेव महाराज हे चरित्रकार आहेत. त्यांनी अनेक संतांची चरित्र लिहिली. चरित्र कशासाठी असतात, तर आपल्यावर संस्कार व्हावा, आपण त्यांचं अनुकरण करावं म्हणून, चांगले नागरिक त्याच्यातून निर्माण व्हावे म्हणून. तर अशा तिला नामदेवांनी चोखामेळ्याचं म्हणा, कबीराचं म्हणा, कमालाचं म्हणा, माऊलींचं म्हणा, भानुदास महाराजांचं म्हणा, जगमित्र नागा यांचं म्हणा, भक्तप्रल्हाद, सुदामा, ध्रुवबाळ, भीष्म पितामह, राजा हरिश्चंद्र, या स्त्रिया राजा, अनेक चरित्र लिहिते नामदेव महाराजांनी. अजून एक महत्वाचा उल्लेख करतो, माऊलींचं चरित्र लिहिले. आज जे माऊलींचे अनेक चरित्र आपण वाचतो ना, त्याचा मूळ स्त्रोत म्हणजे नामदेवांचे 250 अभंग आहेत. त्या 3 प्रकार त्याच्यामध्ये आहेत. एकाला आदी भाग म्हणतात, आदी ते अभंग म्हणजे नामदेव ज्ञानेश्वरांचं सगळं बालपणाची माहिती झाली. त्यानंतर मग दुसरा तीर्थावळी, ज्यांनी तीर्थयात्रा केली, हे सगळे अनुभव त्या अभंगात आहेत. आणि नंतर समाधी सोहळा, समाधी सोहळ्याचं सगळं वर्णन त्यामध्ये आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांचं चरित्र, नामदेवाची 250 अभंग उपलब्ध नसते. आज आपल्याला माऊलींचं चरित्र सुद्धा माहिती नसतं. आज मोठे आपल्या मराठी माणसावर नामदेवांचे उपकार आहेत हे लक्षात घ्या. त्यानंतर त्यांनी आत्मचरित्र सुद्धा लिहिलं. ते जसे मराठीतले कीर्तनकार पहिले, चरित्रकार पहिले, तसे आत्मचरित्रकार सुद्धा पहिले. तुम्ही म्हणाल हे आत्मचरित्र हे आजच्या काळात ठीक आहे, आचार्यांचं करायचं म्हणजे ठीक आहे. आत्मचरित्र म्हणजे स्वतः माहिती स्वतः लिहिणं. मग नामदेवांचं आत्मचरित्र म्हणजे कसं, आत्मचरित्र म्हणत नाही. अहो संतांची त्यांच्या 2,500 अभंग उपलब्ध होते. सगळ्यांच्या कुटुंबियांच्या अभंग त्याच्यामध्ये आहे. त्या नामदेवाची गाथा म्हणतात. ही गाथा म्हणजे काय, त्यांचे सगळे भावजीवन त्याच्यामध्ये, भाव तर काय आहे ते आत्मचरित्र एक प्रकारचं. आणि अशा ते पहिले मराठीतले आत्मचरित्रकार आहे. नामदेवाचं कार्य असं सांगू, चोखोबांची समाधी नामदेवांनी बांधली. जेव्हा चोखोबा माहिती आपल्याला मंगळवेढ्याचे संत होते हरिजन समाजातले, ते स्वतः, त्यांची बायको, त्यांची बहीण, त्यांचा मेवणा, त्यांचा मुलगा सारेच विठ्ठल. पण जेव्हा या ठिकाणी गावकुशाचं बांधकाम चालू असताना ते कोसळलं, यामध्ये त्यांचं निधन झालं. पांडुरंगाला लगेच नामदेवाला बोलावलं, सांगितलं, जा माझ्या चोख्याची समाधी इथे बांध, त्याची हाडं इथे शोधून आण. नामदेवानं कृष्ण बोलला, हाडं कशी काय ओळखायची, सगळे एवढे लोक गेलेले त्याच्यामध्ये, काय नाही, प्रत्येक हाड कानाला विठ्ठल शब्द आला ते हाड आण. आणि आज आपल्या माहिती पंढरपूरच्या पांडुरंगाच्या देवळासमोर पहिलीची समाधी आहे, ती चोखोबाची आहे, ती नामदेवांनी बांधलेली. नामदेवाचं ओढे आपल्याकडे फार गुण आहे मराठी माणसावर. त्यानंतर त्यांनी नामदेवांनी तुकोबांना सुद्धा अभंग रचण्याची प्रेरणा दिली. आज तुकोबांच्या अभंगाची जी गाथा आहे, 4092 अभंग आहे, की ज्या तुकोबांच्या अभंगावर ज्या ठिकाणी भजनं होतात, भजनं सुरुवात तुकोबाच्या अभंगाच्या होतच नाही, कीर्तन होतात. तुकोबाच्या अभंगावरच कीर्तनाचा शेवट सुद्धा हिची दादा दे गादेवा सुद्धा विसरून व्हा, तुकोबाचेच अभंग. तर ही प्रेरणा तुकोबांना नामदेवांनी दिली. एक अभंगाच्या गाथेमध्ये आहे, आणि तो असा आहे की नामदेवे केले स्वप्न माझी जागे, सगळे पांडुरंग येऊया, सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू. म्हणजे अशा तुकोबांना. आणि शेवटी आपल्याला की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अशी मान्यता आहे की एकनाथ महाराज हे माऊलींचे अवतार आहेत, तसे तुकाराम महाराज हे नामदेवांचे अवतार आहेत.
ज्ञानाचा एक आणि नामयाचा तुका, म्हणजे एक त्यांनी काम केलं. तुकोबांना अभंग रचनेची स्फूर्ती त्यांनी दिली. अशा भागवत धर्माचा प्रसार म्हणा, वारकरी संप्रदायाचा प्रसार म्हणा, हे त्यांनी केलं. विठ्ठलाची आरती नामदेवांचीच आहे. आरती देवाची पूजा झाली, आपण घाली लोटांना म्हणतो, ते पण चरण अभंग नामदेवांचाच आहे. आपल्याला माहिती की माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ या मराठी मुलखामध्ये केला. तसं नामदेवांनी काय केलं? नामदेवांनी हरिनामाचा सुकाळ केला या मराठी मुलखामध्ये. अशा या ठिकाणी एक समतेचा ज्याला विचार म्हणतो, राष्ट्रीय एकात्मता ज्याला म्हणतो, आज तो कळीचा मुद्दा आहे. हा राष्ट्रीय एकात्मतेचा विचार, त्याचा कृतीशील पाया हा नामदेवांनी या ठिकाणी घालून दिला. शीख लोकांच्या बाबतीत तर नामदेव महाराज हे अगदी आदरणीय स्थान. त्या गोमांना नामदेवचं भव्य मंदिर आहे. आणि शीख लोक आपण जसं या ठिकाणी आषाढ मध्य त्रयोदशीला नामदेवांची समाधी सोहळा साजरा करतो, तसं ते माघ महिन्यातल्या शुद्ध पक्षातल्या द्वितीयेला ते म्हणतात नामदेवांनी इथंच समाधी घेतली, अशी त्यांची श्रद्धा आहे, मान्यता. तर अशा प्रकारे हे नामदेवांचं सगळं या ठिकाणी काम. तर या नामदेवांनी तिसरी यात्रा जेव्हा केली आणि ते परत आले, तेव्हा त्यांचं वय 80 झालं होतं. ते खूप थकलेले होते आणि पांडुरंगाला म्हटलं, माझं जीवित कार्य आता झालेलं आहे, मला तुझ्याकडे यायचं आहे. आणि मग पांडुरंगाने सांगितलं, काय तुझं मागणं आहे सांग. तेव्हा त्यांनी म्हणावं, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे हेची घडो बदल जन्म जन्मांतरी आणि तो मागणी श्रीहरी नाही तुझे. मला हेच पाहिजे, मला पंढरपूरलाच इथून पुढे पुढची जन्म मिळत, जन्म इथेच या भूमीत हो, रोज मला चंद्रभागेचं स्नान घडो, तुझं दर्शन घडो. का तुला वैकुंठ नको? तेव्हा नामदेव महाराज काय म्हणतात बघा, वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी, वासदे पंढरी सर्व काळ, म्हणूनही जन्मावे पंढरीचे पारी, भावे महादारी कृमी कीटक. तुझ्या दारामध्ये कृमी कीटक किडामुंगी जरी आलं जन्माला तरी चालेल, पण तुझ्या दारी आम्हाला यावे. का? कारण संत जरण रज लागो येता जाता, नामा म्हणे आता हेची होय. संतांच्या चरणाची धूळ आम्हाला लागावी आणि त्याच्यातच धन्यता मानतो. अर्थ आपल्याला माहिती की आषाढ वद्य त्रयोदशीच्या दिवशी ही सगळी कुटुंबीय मंडळी तिथे त्या नामदेवाची पायरीची ती आज दाखवली जाते तिथे गेली आणि याच दिवशी ते सगळे या ठिकाणी एकदम अदृश्य झाले. काहीही त्यांचं नामोनिशाण नाही. तुम्हाला हा काय प्रकार आहे तर थोडक्यात सांगतो, एक 5-1 मिनिटं घेतो आणि समजा. तर या ठिकाणी आपला हा जो देह आहे हा पृथ्वी, आग, वायू, तेज, आकाश या 5 तत्वांचा बनलेला आहे. ज्ञानेश्वरांनी आपला देह पृथ्वी तत्वात विलीन केला, नाथांनी जलतत्वात विलीन केला, तुकोबांनी तो आकाश तत्वात विलीन केला, तसं नामदेवांनी वायू तत्वात विलीन केला. 14 लोक. आता तुम्ही पण आणखी एक शंका घ्या की मग तुम्ही आता म्हणाले की नामदेवांची सध्या 14वी 15वी पिढी आहे, हे कसं काय? ते तसे उत्तर सांगतो की जेव्हा ज्यांनी समाधी घेतली आषाढ वद्य त्रयोदशीच्या दिवशी, आज 674 वर्ष पूर्ण होतात, तर त्या दिवशी त्यांचा नारा नावाचा जो मुलगा होता ना, त्याची बायको लाडाई ही गरोदर होती. तिचं माहेर मुंबईजवळ कल्याण तिथे होतं. ती बाळपणासाठी आली होती. तिथे प्रसूती झाल्यानंतर तिला मुलगा झाला, मुकुंद हे त्याचं नाव, आणि मुकुंदची पिढी आला. 14वी 15वी पिढी आज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारचं हे सगळं नामदेवांचं चरित्र म्हणा किंवा कर्तृत्व म्हणा हे आपल्या पुढे या ठिकाणी मी मांडलं. आता लक्षात घ्या, या संतांच्या चरित्रातून आपण नामदेव बऱ्याच वेळा ऐकले असतील, अनेक वेळा ऐकले असतील. हेच चरित्र आहे, हेच प्रसंग आहेत. मग किंद हे आपण का न कंटाळता ऐकावं? याचे कारण आहे, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची साकडे बोध. तर लक्षात घ्या, आपला जो जीव आहे ना, हा जीव जगत असतो. देव जो आहे ना तो आपल्याला जगवीत असतो. आपण म्हणतो मी माझा जगतो, नाही. समर्थ म्हणून गेले, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो हा मला देतो.
आपला जीव जगत असतो, देव आपल्याला जगवीत असतो आणि संत आपल्याला जागवीत असतात. जागवीत असतात म्हणजे काय? तुम्ही आम्ही या प्रपंचामध्ये पडलोय, त्याच्या मोहामध्ये अडकलोय, या चक्रव्यूहामध्ये अडकलोय. आणि काय होतंय की आम्ही नुसताच प्रपंच करतोय. इन सर्च ऑफ गोल्ड, इन सर्च ऑफ गोल्ड वी लॉस्ट डायमंड. सोन्याच्या शोधासाठी आपण निघालो, सोनं तू नाही मिळालं म्हणजे संसाराचा आपण केला. ज्याचे त्यांनी मूल्यमापन करावं. आज आपण संसारामध्ये किती समाधानी आहोत या वयामध्ये. तेव्हा आपण सोनं शोधायला गेलो, सुख शोधायला गेलो. तुकोबाऊच म्हणून घेतलं का? सुख पाहता जवा पडे दुःख परतावे. तेव्हा अशा रीतीनं आपण रक्त गमावून बसलो. रक्त म्हणजे कोण? भगवंताची प्राप्ती. हे आपण विसरून गेलो. हे जागवण्याचं काम. जशी आई मुलाला परीक्षा मिळाली, हे गुरु बाबा अभ्यास कर, तसं संतांनी आपल्याला या ठिकाणी जागवण्याचं काम केलं. उठा उठा साधू संत, साधा अकुलारे हित, जाईल जाईल हा नर देह, मग काही सांग भगवंत. तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची ना, तर हाच तो नर देह आहे. अशा प्रकारचं ते आपलं जागरण घडवतात. तेव्हा अशा या जागरणाला नामदेवांच्या या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या चरणी प्रार्थना आहे. मी जेव्हा बोलतो तेव्हा लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल की तुम्ही काय आधीच्या काळातून राहता. नाही, मी सुद्धा तुमच्या सारखाच एक श्रोता आहे. हे पहिलं मला असतं उद्देश. तर अशा रीतीने हा जो संतांचा संस्कार आहे, उपदेश आहे, हा मी ऐकला पाहिजे. मला सांगा, लहानपणी आपण आई वडिलांचं ऐकलंच नाही. त्यानंतर मग आपण शाळेत गेलो, गुरुजनांचं ऐकलं की नाही? सांग ना. नोकरी लागली, बॉसचं ऐकलं नाही? सांग ना. लग्न झालं, बायकोचं नाही ऐकायचं, अजूनही ऐकतो आपण. तसं या ठिकाणी काही हो, संतांचं मात्र आयुष्यभर ऐकत राहा. जर असं ऐकलं तर नक्कीच मला भगवंताची प्राप्ती होईल. अशी आपली आध्यात्मिक वाटचाल चालत राहू अशी नामदेवांच्या चरणी प्रार्थना करतो. आपण अशा प्रकारची सद्बुद्धी पांडुरंग परमात्म्याने द्यावी, तुम्हाला द्यावी, मला अगोदर द्यावी, असं बोलून मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण.